सहनाववतु ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सहनौ सहनौ भुनक्तु भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह सह वीर्यं वीर्यं करवावहै करवावहै तेजस्विनामधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु गीतमस्तु मा विद्विषावहै मा मा विद्विषावहै। विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ ॐ शान्ति शांती शान्ति शांती शान्तिः। शांती। करूया सुरू. काल आपण जो भाग पाहिला होता त्याच्या पुढचा भाग आपण पाहिला. आता सुरुवात करू. साधारण कालपर्यंत आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये उपनिषदाच्या सुरुवातीपासून मन हे आपलं साधन त्यांनी सांगितलं आणि या मनरूपी साधनाचा वापर करून आपण परमात्म तत्वापर्यंत कसं पोहोचू शकतो याचं वर्णन आतापर्यंत त्यांनी केलं. पण परमात्म तत्वापर्यंत पोचायचं म्हणजे नेमकं कुठे पोचायचं, कसं समजायचं की आपण परमात्म तत्वापर्यंत आलो आहोत किंवा तो अनुभव नेमका काय असतो याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे आणि उपनिषद कर्ते ऋषी आपल्याला त्याविषयी समजून सांगतायत. साधारण ऋचा 8वी 9वी याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. त्यानंतर पुढे आता ते परमार्थ बोध जो आहे 10वी ऋचा त्याच्यामध्ये परमार्थ बोध काय आहे, परमार्थ काय आहे त्याविषयी ते सांगतायत. तो ती ऋचा आपण पाहिली होती पण परत एकदा आपण ती पाहूया. न निरोधो न चोत्पत्तिर न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर न वै मुक्त इत्येषा परमार्थता. अर्थ आपण काल पाहिला होता पण परत एकदा त्याचा अर्थ आपण पाहूया. न निरोधो म्हणजे काय, निरोध नाही. निरोध कशाचा, तर आपण मनाचा वापर करून मनाचं साधन वापरून आपण मनामधून जो विषयाचा निरोध करत होतो किंवा कामनांचा जो निरोध करत होतो तो आता करण्याची गरज नाही. का, कारण आता मन लयाला गेलेलं आहे. मन लयाला गेल्यानंतरची स्थिती सांगतायत. तत्पूर्वी आपल्याला निरोध करावाच लागणार आहे. पण मन एकदा लयाला गेलं की मात्र मग त्याची गरज पडणार नाही. कारण मनच नाही तर मग मनामध्ये उठणारे कामसंकल्प किंवा विषय या गोष्टी काही उरत नाही. त्यामुळे न निरोधो म्हणजे विषयांचा आता निरोध राहिलेला नाही. नच उत्पत्ती ही आणि नवीन कामनांची उत्पत्ती सुद्धा नाही. कारण मनच नाही तर त्याच्यामध्ये नवीन कामना येणार कुठून. त्यामुळे आता ती उत्पत्ती पण संपलेली आहे. न बद्धो, बद्ध म्हणजे बांधलेला. जर आता विषयासक्त मनच नाही तर बंधन आलं कुठून. कारण आधी आपण पाहिलेलं आहे काय, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हे मनुष्याच्या बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. विषयासक्त जे मन आहे ते आहे बंधन. मग आता मनामध्ये जर विषयच नाही, कामनाच नाही तर बंधन संपलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की न बद्धो, आता बंधन उरलेलं नाही. आपण बद्ध राहिलेलो नाही, बांधले गेलेलो राहिलो नाही. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी विषयांची निवृत्ती होऊन गेली आहे, विषय सगळे संपलेले आहेत, मनामध्ये कुठल्याही कामना आता शिल्लक नाहीयेत, अशा स्थितीला आपण बद्ध राहिलेलो नाही. पुढे ते म्हणतात की नच साधक हा, आणि साधक सुद्धा आता राहिलेलं नाही. कारण आता साधायचं काही राहिलं नाही. आधी आपण साधना करत 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 मनामधनं विषय बाजूला काढत होतो, कामना त्यातनं बाहेर काढत होतो. आता ही जी आपली साधना चालली होती तीही पण आता संपलेली. त्यामुळे नच साधक हा न मुमुक्षुः. मग आता आपल्याला मोक्षाची इच्छा आहे असं आहे का? फार छान गोष्ट त्यांनी इथे म्हटलेली आहे की साधना संपलेली आहे पण मोक्षाची इच्छा असणारा जो असतो त्याला म्हणतात मुमुक्षु. ठीक आहे ना. जर आता आपल्या मनामध्ये जर मोक्षाची इच्छा शिल्लक राहिली तर ती कामना आहे, ती इच्छा आहे, ती वासना आहे आणि त्यामुळे आपण पुन्हा बांधले जाऊ. मन जे
निर्विकार झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही कामना शिल्लक उरली नाही, तशी अवस्था राहणार नाही. त्यामुळे आता मनामधल्या सगळ्याच कामना संपल्या, म्हणजे मोक्षाची कामना सुद्धा संपलेली आहे. आणि एकदा का मोक्षाची कामना संपली आहे, तर आपण मुमुक्षु तरी कसं राहणार? त्यामुळे आता आपण मुमुक्षु पण राहिलो नाही. आणि पुढे आता म्हणताय, की नवै मुक्तः, म्हणजे मुमुक्षु राहिलो नाही हे ठीक आहे. आपण बद्ध राहिलो नाही हे ठीक आहे. आपल्याला निरोध करायचा नाही हे ठीक आहे. आपल्याला साधक आपण राहिलो नाही हे पण ठीक आहे. आपण समजलं. पण मुक्त पण राहिलो नाही असं म्हणतायत आता. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे, की आता आपण मुक्त सुद्धा नाही. कारण मुक्त नाही किंवा मुक्त आहोत म्हणण्यासाठी सुद्धा एक बंधन असावं लागतं. जर सगळं बंधन संपलंय तर मुक्त म्हणण्याची गरज काय? जसं रात्र आहे, अंधार आहे सगळीकडे. मग आपण एक दिवा लावला, 2 दिवे लावले, 4 दिवे लावले. असं आपण सगळं करतोय ठीक आहे. पण एकदा का सूर्योदय झाला, की मग प्रकाश आहे हे म्हणण्याची गरजच उरत नाही. कारण सर्वत्र प्रकाशच प्रकाश असतो. त्यामुळे आता ते म्हणण्याची पण गरज उरली नाही. जोपर्यंत आपण छोटासा दिवा लावतोय, तोपर्यंत म्हणावं लागतं, की प्रकाश आहे, कारण बाकी अंधार शिल्लक असतो ना. पण एकदा का सूर्योदय झाला, की अंधारच शिल्लक उरत नाही. अंधार शिल्लक उरला नाही, तर प्रकाश आहे म्हणण्याची गरजच उरत नाही. असा हा विषय आहे. त्यामुळे आता आपण मुक्तही राहिलो नाही, अशी अशी अवस्था येते. आणि मग पुढे ते म्हणतायत, की इति एषा परमार्थता. अशी ही परमार्थता आहे. याला म्हटलं हे परमार्थता. असं ज्यावेळी होतं, त्याला म्हणतात परमार्थता. नाही तर इतर वेळी आपण एखादं मंदिरामध्ये गेलो, आम्ही खूप परमार्थिक आहोत, पारमार्थिक आहोत असं म्हणतात. मंदिरात जाणं, तीर्थयात्रेला जाणं किंवा ग्रंथ पठण करणं, कीर्तन ऐकणं, भजन करणं म्हणजे परमार्थ करणं असं जर वाटत असेल, तर ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे. या श्रुतीवरनं आपल्याला लक्षात येईल, की ज्यावेळी मनाची अवस्था अशी घडते, तिला म्हणतात परमार्थता. ज्यावेळी मन पूर्णपणे कामनांनी रहित होऊन जातं, ज्यावेळी साधनेची आवश्यकता उरत नाही, ज्यावेळी मुमुक्षू आपण राहत नाही, ज्यावेळी बंधनात आपण राहत नाही आणि मुक्तीची सुद्धा अपेक्षा नाही, मुक्तही नाही, अशी अवस्था जी आहे ती परमार्थता आहे. आणि हे आपलं गंतव्य ठिकाण आहे. आपल्याला जे जायचं आहे, जिथपर्यंत पोचायचं आहे, ते कसं ठिकाण आहे, त्याच्याविषयी माहिती सांगतायत. आणि म्हणून ही माहिती असणं आपल्याला फार आवश्यक आहे. कारण अजून आपण साधक आहोत. जो मुक्त आहे त्याला हे सांगण्याची गरज नाही. जो दिल्लीला पोहोचलाच आहे, त्याला दिल्लीला कसं जायचं हे सांगण्याची गरज आहे का? अजिबात नाही. तो दिल्लीत पोहोचलेलाच आहे म्हटल्यानंतर त्याला काय आवश्यकता आहे? पण आपल्याला तिथे जायचं असेल, तर दिल्ली कशी आहे? तिथं कसं पोहोचावं लागतं? नेमकी दिल्ली काय आहे? कसं आहे? हे सगळं सांगावं लागतं. तसा हा भाग आहे. त्याप्रमाणे ही सगळी गोष्ट ते सांगतायत. आता याच्यावर थोडा भाग पाहणं आपल्याला आवश्यक आहे. एकनाथ महाराजांनी फार सुंदर याचं विवेचन केलेलं आहे. सगळ्यांनीच केलेलं आहे. ज्ञानदेवांनी पण केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी पण अनेक या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. पण सध्या एकनाथी भागवत मी वाचत असल्यामुळे तुम्हाला दाखले मी एकनाथी भागवतातले देतोय. इतका भाग फक्त आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, की जो जीव झाला ब्रह्मसंपन्न, तेथ कर्म करता मिथ्या जाण, आश्रम वर्ण मग कैचे. त्याची सुरुवात अशी झाली आहे, की जो जाणूनी वेदार्थ गुह्य ज्ञान, जो जीव झाला ब्रह्मसंपन्न, तेथ कर्म करता मिथ्या जाण, आश्रम वर्ण मग कैचे. जो जीव एकदा ब्रह्मसंपन्न झालेला आहे, जो निर्विषय झालेला आहे, त्याच्या मनामध्ये कुठलीही कामना शिल्लक उरलेली नाही, अशाच्या बाबतीमध्ये कर्म कर्ता हे सगळं मिथ्य झालेलं आहे. साधना हे कर्म आहे. करण्याची गरज आहे का? नाही. निरोध करायचा आहे विषयांचा, कामनांचा, कर्म आहे. करायची गरज आहे? नाही. मी हा अहंकार हा सुद्धा नाही झाला. करता मी करतोय हा सुद्धा विषय गेलेला आहे.
त्यामुळे मी बद्धही नाही आणि मी मुमुक्षुही नाही आणि मी मुक्तही नाही अशी अवस्था होऊन गेली. तेथ कैसे ध्येय धाता ध्यान, कैसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, नाही भज्य भजक भजन, ब्रह्म परिपूर्ण पर्वत पूर्णत्वे. जिथेही परमार्थता असते त्या ठिकाणी ब्रह्म हे परिपूर्ण असतं, पूर्णत्वाने असतं. आणि मग त्यामुळे ही त्रिपुटी पण संपून जाते. ध्यान कोणाचं करायचं, ध्येय काय, ध्याता काय, या सगळ्याच गोष्टी संपलेल्या असतात, कारण हे सगळं एक होऊन गेलेलं. तेथे कैसे दोष, कैसे गुण, कैसे पाप, कैसे पुण्य, कैसे जन्म, कैसे मरण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. तिथे दोष कुठे नाही. जर दोषच नाही तर दोषांचा निरोध करावा हा विषय येईल का? नाही. गुण सुद्धा आपल्याला त्रासदायकच असतात, कारण ते अहंकार वाढवतात. आपण आधी पण पाहिलेलं आहे. मला उत्तम चित्र काढता येतं, हा माझ्यातला गुण जर असेल तर त्याचा एक अहंकार माझ्या मनामध्ये जागृत होऊन जातो. आणि मग कोणी काही सांगायला लागलं त्या बाबतीत तर म्हणतात तुम्ही काही बोलू नका, मी जाणतो, मला माहिती आहे चित्र कसं काढावं, बाकी सांगू नका मला, हा विषय येतो. कोणी जर त्याच्या चित्राला नावं ठेवली तर मग आपल्याला, माझ्या चित्राला नावं ठेवली, मी जर चित्रकार असेल तर माझ्या चित्राला नावं ठेवली तर मात्र मग मला क्रोध येतो, कारण माझ्यात तो अहंकार आहे. म्हणून गुण सुद्धा त्रासदायक आहेत आणि म्हणून या गुणांचा सुद्धा तिथे नाश करणं गरजेचं असतं. पण ज्यावेळी मनामध्ये काही कामनाच नाही, ज्यावेळी मनामध्ये काही विषयांचा लेशच नाही, अशी अवस्था आहे, त्यावेळी मला कोणी बोललं तरी मला त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण आहे? काही सुद्धा नाही. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक संत मंडळी आहेत, त्यांना लोक किती वाईट पद्धतीने बोललेत. आपण ज्ञानदेवांचं उदाहरण पाहूया. ज्ञानदेवांना किती पद्धतीने छळलं गेलं. त्यांचं ब्रह्मज्ञान, त्यांच्याजवळ असलेलं वेदांचं ज्ञान, त्यांच्याजवळ असलेलं आत्मज्ञान, या सगळ्याची खिल्ली उडवली गेली. एवढंसं पोर तू म्हणतो सर्व सर्व ठाई परमेश्वर आहे, आत्मा सर्व भूतामध्ये एकच आहे वगैरे असं बोलल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली गेली पैठणला, आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याने शुद्ध झाले का ज्ञानदेव? नाही, नाही, अजिबात नाही. त्यांच्या मनाची अवस्था, त्यांची विवेक स्थिती कुठेही बदलली नाही. कुठेही त्यांना क्रोध आला नाही, कुठेही त्यांना कोणाचा द्वेष निर्माण झाला नाही. राग आणि द्वेष दोन्हीही सम होऊन गेलेले होते. आणि त्याचाच परिणाम असा झाला की रेड्याच्या मध्ये असलेला जो आत्मस्वरूपाचा भाग आहे तो आणि ज्ञानदेवांच्या मध्ये असलेला आत्मस्वरूपाचा भाग एक होता. ही अनुभूती त्यांची होती आणि त्यामुळे रेड्यामुखी वेद वदवू शकतो का हे विचारल्यानंतर त्यांनी रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद वदवले. ही स्थिती होती. हा अनुभव असतो. या अनुभवापर्यंत येणं हे आपलं खरं साधन आहे. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, हे साध्य आहे, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि त्यामुळे तेथे कैसा दोष, कैसा गुण, कैसे पाप, कैसे पुण्य. जर दोष नाही तर पाप कुठून येणार आणि गुण नाही तर पुण्य तरी कुठून येणार. त्यामुळे पाप आणि पुण्य हे पण नाही, कर्मच नाही तर पाप पुण्य तरी कसं येणार. कर्म केलं तर पाप आणि पुण्य आहे, कारण चांगलं कर्म केलं तर त्याच्याने पुण्य जोडलं जातं आणि वाईट कर्म झालं तर पाप जोडलं जातं. आणि त्यामुळेच जर कर्मच शिल्लक उरलं नसेल तर पाप नाही, पुण्य नाही, अशी अवस्था होते. कैसा जन्म, कैसे मरण, अशा अवस्थेला आल्यानंतर आधी इथं म्हटलं की नच उत्पत्ती ही, आता ते या जन्म या दृष्टीने पण घेता येऊ शकतं. जर जन्म नाही तर मरणही नाही, उत्पत्तीच नाही तर नाश कसा. त्यामुळे उत्पत्ती आणि नाश हे सुद्धा निघून जातात. असं ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे अशी अवस्था होते. तेथे कैसा भेदू, कैसा बोधू, भेद काही उरत नाही. गंमत असते या स्थितीला आल्यानंतर संतांनी जे सांगितलंय ते फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तेथे कैसा भेद,
एकदा का आपण या ब्रह्मस्थितीला आलो तर मग आपल्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये काही भेद पाहण्याची पण बुद्धी राहत नाही. नसतोच मुळात भेद. अशा या स्थितीला आपण येऊन पोहोचतो. भेद राहत नाही आणि बोध तरी कसला राहणार हो. कारण बोध होण्यासाठी तरी दुसरी काहीतरी गोष्ट पाहिजे. आपुलाच आपल्याला बोध होणं ही काय बोध होण्याची गोष्ट आहे. या जगामध्ये फार गमतीशीर गोष्ट आहे बघा आपल्यासाठी झालेली. गंमत कशी आहे की इतर वेळी आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर काही अंतर जावं लागतं. एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती आपल्यापेक्षा दुसरी असते, तिला जाणून घ्यायचं असतं. पण आपली गंमत अशी आहे की आपल्याला आपल्यापासून आपल्यापर्यंतच जायचंय आणि जाणून घेता घेता आपल्यालाच जाणायचंय. मग आपल्यालाच जाणलं याच्या म्हणण्यात काय अर्थ उरतो? म्हणजे मग इतके दिवस आपण आपल्याला जाणत नव्हतो का? गमतीशीर गोष्ट आहे. खरं तर आपण आपल्याला जाणत असतोही आणि नसतोही. अशी अवस्था आपली भ्रमामुळे झालेली आहे. आपल्या रजोगुणामुळे झालेली आहे. हा जो रजोगुण आहे तो आपल्याला नेहमी संभ्रमामध्ये टाकत असतो आणि मग आपण कोण याविषयी आपल्यालाच संभ्रम असतो. आपण देह म्हणजे आपण की आत्मा म्हणजे आपण? मग आत्मा म्हणजे कोण नेमका? आत्मा कसा असतो याविषयी पण संभ्रम निर्माण होतात आणि ही संभ्रमित अवस्था आपल्याला अज्ञानी बनवते. आणि म्हणून ज्या ज्या वेळी हे संभ्रम आपल्या मनातनं आपण काढून टाकायला लागतो, ज्या ज्या वेळी मन आपण निर्विकार करायला लागतो, त्या त्या वेळी बुद्धी आपोआप विवेकी व्हायला लागते. पण ती विवेकी होण्यासाठी अनुभवी आपल्याला गुरु पाहिजे असतो. कारण त्याच्याकडनं ते ज्ञान मिळालं तर बुद्धी विवेकी पटकन होते. नाहीतर अनुभव घेता 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 अनेक जन्म जातात आणि ही सगळी अवस्था येईपर्यंत बराच कालावधी लोटतो. असो, अशी ही जी स्थिती आहे ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे अशी स्थिती येते. तेथे कैचा भेदू, कैचा बोधू, कैचा मोक्ष, कैचा बंधू. मग मोक्ष तरी कसा आणि बंधन तरी कसं? एकदा या स्थितीला आलो, ब्रह्मस्थितीला, एकदा का मनामधल्या या सगळ्या कामना संपल्या, की मग तिथे मोक्ष नाही आणि बंधन पण नाही. मग अवस्था कशी उरते त्याबद्दल सांगताय की सदोदित परमानंदू हा वेदार्थ शुद्ध उद्धवा. श्रीकृष्ण सांगतायत उद्धवाला उद्धव गीतेमध्ये की बाबा रे, हे सगळं होणं म्हणजे काय? तर सदोदित परमानंदाची अवस्था प्राप्त करणं ही गोष्ट आहे. आणि यालाच म्हटलं जातं परमार्थ. इति एषा परमार्थता. अशी ही परमार्थता आहे. ही आपण समजून घेतली तर आपल्याला कुठे जायचंय नेमकं ते कळून येतं. नाहीतर भलत्याच गोष्टीला आपण भलतंच समजतो असं मी पाहिलेलं आहे अनेकदा. अनेक वेळेला मी असं बोलता बोलता अनेकांशी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय असं बोलू शकत नाही. पण मला सहज गंमत वाटली म्हणून मी या गोष्टी सांगतो, की त्यांची अवस्था मी त्रयस्थपणे पाहत असल्यामुळे मला जाणवली. आज सकाळी माझं फार छान ध्यान लागलं आणि त्या ध्यानामध्ये मला काही कळलंच नाही आणि नंतर मी ज्यावेळी डोळे उघडले, त्यावेळी मी 5 ला बसलो होतो आणि 9 वाजले होते. काहीच कळलं नाही. इथपर्यंत काही अडचण नाही, बरं का. कारण ध्यानामध्ये आपण गेल्यानंतर अशी अवस्था होणं हे स्वाभाविक आहे. वेळ, काळ या गोष्टींच्या पलीकडे आपण चाललो जातो. इथपर्यंत अडचण नसते. पण याला जर आपण परमार्थ बोध म्हणायला लागलो, तर चुकीची गोष्ट होते. मी असं ध्यान करतो, मला असा अनुभव येतो, हे ज्यावेळी सुरू होतं, त्यावेळी समजावं, की ते जे सकाळी 9 ते 5 ते 9 जे काय झालं होतं, ते खरं ध्यान होतं की झोप होती? असा प्रश्न पडतो.
कारण जर खरोखरी ध्यान असेल आणि खरोखरीच जर ही परमार्थिक अवस्था तिथे आलेली असेल, पारमार्थिक अवस्था जर तिथे आलेली असेल, तर पुढे परत हा जो काय कर्तेपणाचा अभिमान, जो कर्माचा अभिमान, जो मी असं केलं, मी तसं केलं, हा जो अहंकार आहे, हा पुढे दिसायला नको. हा जर पुढे नाहीसा झाला, तर मग ती खरोखरी पारमार्थिक अवस्था असते. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. पण अनेकदा लोकांना अशी मूर्छा, मनाचा लय होऊन जाऊन शून्यामध्ये जे जाणं आहे, ज्याला आपण सुषुप्ती अवस्था म्हणतो, अशी अवस्था येऊन जाते आणि त्यांना असं वाटतं, की आपण मोक्षामध्ये गेलो होतो. आता ही गोष्ट समजून येण्यासाठीच उपनिषदकार ऋषींना परमार्थता काय आहे हे सांगण्याची वेळ आली. आणि म्हणून ते समजून सांगतायत, की बाबा रे, तू जर असा काष्टासारखा काष्टवत होऊन 4 तास बसला असशील आणि तुला काहीच कळलेलं नसेल, तर याला तू मोक्ष म्हणत असशील, तर ही गोष्ट चुकीची आहे. थांब जरा, समजून घे परमार्थता काय आहे ती. आणि म्हणून हा श्लोक सांगितलेला आहे, की या श्लोकामुळे, या श्रुतीमुळे कळेल, की परमार्थता नेमकी काय आहे. पण गंमत अशी असते, की हे सगळं नेहमी सांगितलं जात नाही. ही पण गोष्ट खरी आहे. अनेक वेळेला, अनेक ठिकाणी याबद्दल फारसा उहापोह होत नाही. त्याविषयी पुन्हा श्रीकृष्णांनी सांगितलंय उद्धवाला किंवा एकनाथांनी या त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे भागवतामध्ये, की हा गुह्यार्थ करिता प्रकट सांडोनी कर्म कर्म मार्गाची वाट, कर्म ब्रह्म उभय भ्रष्ट होतील नष्ट अनधिकारी. अनेक वेळेला हा भाग सांगितला जात नाही. याचं कारण असं आहे आणि म्हणून उपनिषद हे कोणी ऐकावं याला सुद्धा एक महत्व आहे. ते कसं ऐकावं हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. कारण असं आपण ऐकायला लागलो तर आपण कर्मभ्रष्ट होतो. होते अशी परिस्थिती माझ्या बाबतीमध्ये अशी घडलेली आहे, की मला पहिल्यांदा ज्यावेळी या उपनिषदांची आवड निर्माण झाल्याला सुरुवात केली, त्यावेळी हे वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये कामना नसाव्यात, संकल्प नसावेत, अशा गोष्टी त्याच्यातनं पुढे आल्या आणि मग मी कुठलंही काम करताना संकल्प करायचा नाही असं ठरवून करायला लागलो होतो. म्हणजे कुठलंही काम, याचा अर्थ आपण ज्या धार्मिक पूजा इत्यादी करतो त्याच्यात. कारण इतर ठिकाणी तर मनात संकल्प होतात हे त्यावेळी कळत नव्हतं ना. ही पंचायत आहे. कारण आपण कामाला उद्युक्त होतो तेच मुळे संकल्पाने होतो हे त्यावेळी अनधिकारी असल्यामुळे कळत नव्हतं. आणि त्यामुळे गडबड अशी होत होती, की मी हातामध्ये पाणी घेऊन जो आपण नेहमी संकल्प करतो, की मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अमुक अमुक गोष्ट अहम करिष्ये, हा जो भाग म्हणतो तो आम्ही करत नव्हतो. तो मी सोडून दिलेला होता. बरं, आता ही मीटिंग संपत आलेली आहे. तर आपण परत एकदा मध्ये थांबून, बंद करून परत जॉइन होऊया आणि पुढचा भाग सुरू करूया.